आणले पाणी आणले पाणी घे आणले का पाणी आणले वर का पुढे येतो पुढे हर्षद पुढे ये ना हर्षद पुढे इथे माझी आता आला बोल बोल पुढे वर उचला पलीकडे वास जास्त आहे परंतु सर आहे ना जनावराला सुद्धा पिऊ शकत खास सुटते नाही तुम्ही पाठी काय स्टॉप करायचं मॅडम खराब पाण्याची आणि रात्रीचा आता 5च्या पुढे सगळं अरे घेन काय मागे मी तुम्हाला बोलतो अरे टीव्ही बंद रे काय काय निरावागतच आहे आणि हे गाडीवाड्याच्या त्यावेळी तुम्ही 3-4 त्याला त्याचं पाणी अरे बूम कसे असलं पाणी शेतीला काय होते सगळी पांढरी पडायला लागली गाड्यावर सुद्धा मजूर मिळत नाही पायाला पाणी जमिनी आमच्या शारपड झाली काय ते केंद्रात तुम्ही काय नियोजन करताय त्याच्यावर असतंय किंवा 3 तारखेला आपली मीटिंग लावली होती दत्त शिरोळला तुम्ही पाठवलं होतं ना संचालक मंडळात ते सगळं आपण पाहून घेऊन त्या पद्धतीने आता कारखान्याच्या माध्यमातून प्रस्ताव सगळे चालू आहे तिथं फार फरक पडला की आम्ही तुम्ही सांगितल्यानंतर सगळं जाऊन आलतो आम्ही पुन्हा टीम पाठवली होती पुन्हा आपले सगळे पोल्युशन बोर्डाचे अधिकारी आले होते माळेगावला आता प्रोसेस चालू आहे साधारण 2300 एकरावरती आता ती प्रोजेक्ट राबवायचं चालू आहे साहेब परवा काय झालं सुप्रियाताईंनी गोखली इन्स्टिट्यूटची माणसं पाठवली होती पाणी बघायसाठी त्यांनी पाणी घेऊन तिथं कारखान्यावर सुद्धा आम्ही परवा दिवशी एमडी बरोबर थोडी बहुत चर्चा झाली ती चेकिंगला नेले पाणी नीरा वागच दरवेळेस असं होतं चेकिंगला मागे बऱ्याच वेळा झाला आता काय केलं सांग काय केलं 4.5 एकराचे खारपट दिली चांगला चांगला खालून ग्राउंडवर पाईप टाकून केलंय तिथं सारे पटण्याच्या कारखान्यावर आहे तसं केलंय तसे सबसिडी दिली पाहिजे कारखान्याचं म्हणणं आहे आम्ही काय सोडत नाही वेस्टेज मटेरियल आमचा परंतु कारखान्याचं झालं इकडचे डायरेक्ट आहे का ना ते आपले जनावर जे कटिंग करतात त्यांचं दुधाचं कत्तलखान्यात दुधाच्या संस्था आहेत माळेगावनी तुम्हाला सांगितलं डायर सिस्टीम आणि ते सगळं हेरिटेज
कत्तलखाने कत्तलखाना दूधचा कारखाना मोठा दूधचा कारखाना सोमंतळीचा साहेब आपलं सांगित परवा तुम्ही आपण बरोबर होत त्यावेळेस पण तो विषय आला. सांगित ते साहेब आहे ना ते पॉलिकॅपच्या कंपनीचं काय नाही जास्त आहे ना हेरिटेज डेअरी म्हणजे कत्तलखाना आहे ना. आता जर तुम्ही कॉम्प्रेसरच्या बंदर बघितलं ना तर पाणी अजिबात खराब नाही. आणि त्या पुसणं खाली बघितलं ना ज्यावेळेस हेरिटेजचा ती वडा आणि आपलं कत्तलखान्याचं पाणी येतं ना तिथून पाणी खराब होतं. ह्याच्या आधी कारखान्याचं पाणी नाही दिलेच होतं ना. ज्यावेळेस त्या दोन ह्याचं पाणी यायला लागलं ना त्यामुळेच पाणी खराब होतं जास्त. ह्याच्यापेक्षा सांगवीच्या पोलात पाणी खराब जास्त होते आणि तिथून पुढचं पाणी चांगलं एकदम. त्या एकच असं माझं मत की काय जे वेस्टेज पाणी त्यांचं येतं हे जे जे आपण नावं घेतली आता नेरा पॉलिकेपासून आपल्या माळेगाव कारखाना सोनीचं याचं जे वेस्टेज मटेरियल आहे किंवा हे आता ऐकून त्यांना मटेरियल जे चाललेलं आहे तर त्याचं डायरेक्ट पाणी तिथल्या तिथं त्यांनी बॉयलर देतील हे बॉयलरचे जाळून त्यांनी वेस्टेज सगळं बाहेर घालवलं इकडं सोडलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट आहे. बंधनकारक काहीतरी डिपार्टमेंटली कायदेशीर कारवाई अशा पद्धतीने ते होऊ शकत अन्यथा त्याला काय प्रत्येकाला उपयोग बंधन कारण नाही ना ATP प्लांट वगैरे लावले. नाही हे बरेच वर्ष अशाच पद्धतीने चाललेलं आहे. येते साहेब तुम्ही आता लक्ष देता दादांनी बी फार मोठ्या प्रमाणात इकडे केलं होतं लक्ष घातलं होतं परंतु उद्या बघू करू ह्याच्यातच राहिलेलं आहे. त्यांनी आता माळेगावरून सोमेश्वरला कंपल्सरी दादांनी ते सगळं प्लांट लावून ते सगळ्या गोष्टी करायला सांगितलं. हा ATP प्लांट केलेले आहेत. मी सांगतो त्याचा जरा अभ्यास आहे. कारखान्यांनी सगळ्या ETP लावलेले STP बी आता आपण माळेगावने गेल्या वर्षी लावलंय. परत आता माळेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून ह्या वर्षी आपण परत 2 STPचं नियोजन आहे. आणि होतंय काय कारखान्याचा सीझन ज्यावेळी चालू असतोय त्यावेळी काही सडन केसमध्ये एंटरमेंट होती साखरेची. कुठं वॉशिंग मध्ये असेल कुठं पंपातून असेल कुठं बारीक सारीक येते आणि ज्यावेळी क्लिनिंग वगैरे असते त्यावेळी ते शॉकलोड होतात. सगळेच आपला माळेगावचाच असा विषय नाही. आपण ज्या 99% आपण प्रयत्न करतोय की अजिबात साखर जाणार नाही आणि तशी प्रोव्हिजन पण आम्ही केलेली ह्या वर्षी सगळी. पण तरी काही सडन केसमध्ये आपल्या ह्याच्याबरोबर डेअरीचं देखील डेअरीचं इफ्लुएंट पण येते. आणि आपण आता ह्या वर्षी ZLD करण्याच्या दृष्टीने ह्याचा प्लांटचं आपलं कामाचं नियोजन आहे ना आता CBGचं 15 TPD 15 TPD हा CBGचं नियोजन आहे यावर्षी ठेवलेलंच आहे. आणि काय होतं डेअरीचं इफ्लुएंट पण साहेब त्याच्यामध्ये लोड जो आहे ना प्रचंड मोठा लोड असतो. प्लस आपला इकडं दादांनी लक्ष घालून कत्तलखान्याचा विषय आहे. 97 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तयार केला. सगळं प्रोसेस टेंडर वगैरे सगळं प्रोसेस आलं. हो चाललंय आता माळेगाव. तरी त्याच्यात काय साहेब बरं का प्रत्येक गावागावातून जे बाहेर पडणार पाणी आहे ना त्यालाही सगळ्यांना ट्रीटमेंट करून नदीत सोडणे हा एक विषय हे महत्त्वाचा आहे. एकदम बरोबर हे प्रत्येक आता गावातलं बोललेलं ते बरोबर. म्हणजे वरपासून खालीपर्यंत. सरकारने अभ्यास केला त्याच्यावर नदीचा हा आपण साहेबांचा नियमापासून विचार करतो. सरकारने तसं नाही. पुणे शहराच्या 200 गावं त्याचं प्रत्येक गाव नदीची लहान बरोबर सगळे महिला खालीपर्यंत येते वरपासून खालीपर्यंत सगळे बेमाना देईल तेच येते वरून खाली मुळा मोठ्याचं पाणी. त्याच्यावर एक तर बंधनकारक तुम्हीच ऐका ना गव्हर्नमेंटच्या तर्फेच उपाययोजना केल्या पाहिजेत. एखादा उत्पन्न करायसाठी कत्तलखाना आहे एखादी डेअरी उत्पन्नासाठी त्याचं परंतु त्याचं वेस्टेज मटेरियल त्याने आमच्या नदीत जाऊन बाकी शेतकऱ्यांचं नुकसान कशाला करतात. आमची सगळ्या शेती फार नापीक झाली एकदम आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे. सगळा लोड जो आहे ना त्याच्यामधले स्लॉटर हाऊसचा बेकार आहे बेकार सगळीकडे ती परिस्थिती आहे. म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून घ्या योग्य उपाय बंधनकारक जे काय उत्पन्नाचं साधन कोणी करू नका. पोल्युशन कसं मेंबर सेक्रेटरी रिजनल ऑफिसर पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्याचं एक पुण्याला आहे आरो आणि मेंबर सेक्रेटरी यांची एक कंबाईन मिटिंग लावा. त्यांना सूचना द्या किंवा प्रत्येक उद्योग इंडस्ट्री आणि काय तुमचं त्यांचं सर्व CBCB मार्फत करायला हवं. त्याशिवाय होणार नाही ते. चेक करतात म्हणजे आता तुम्ही आला त्याच्यावर परंतु अधिकारी येतात बघतात त्याच्या उपाययोजना काही परत नाही. EPC असू द्या केंद्रातली टीम असू द्या सगळे येऊन गेले अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजेत ह्याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काय झालेले नाही. त्याच्यासाठी तुम्ही काही ना काही गोष्टी अत्यंत सरकार बरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढते त्याचं वेस्टेज पाणी आमच्या
जे शहरातल्या लोकांना श्रीमंत आणि चांगले राहावं आणि गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं आमच्या शेतीच्या जीवावर तर ते जगतात. तुम्ही पण शेतकरी होता साहेब आहे, तुम्ही आमचे नेते आहात. वस्तुस्थिती सांगितली म्हणजे आता काय अजित पवारांना सावरण्याचा विधी झाला आणि त्यानंतर पवार कुटुंब तिकडं करा नदीमध्ये करा आणि निरेच्या संगमावरती अस्थि विसर्जन करत होतं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो शरद पवारांनी बारामती तालुक्यातील मीरा भागात मीरा नदीच्या दूषित पाण्याची पाणी जी आहे